मी कांदा आहे रे, तुमच्या प्रत्येक जेवणाची चव वाढवणारा कांदा. होय. तुमचे अश्रू पुसणारा, तुमचाच सोबती. भाजी असो, मिसळ असो किंवा भाकरी सोबतचा घास, माझ्याशिवाय चवच नाही. पण मला तयार करण्यासाठी माझा शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेतो. ऊन, पाऊस, कर्ज, मेहनत सगळं सहन करतो. आणि शेवटी बाजारात काय मिळतं? कवडी मोल भाव. तुमच्या डोळ्यात मला कापताना पाणी येतं, पण शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसतं का? लक्षात ठेवा, मी फक्त जेवणाची चव वाढवत नाही, वेळ आली तर सरकारही पाडण्याची ताकद ठेवतो. याचे उदाहरण एकदा सरकारला मिळाले आहे. आमच्या शेतकऱ्याला हमी भाव कधी देणार हे सरकार? मी कांदा आहे रे, मला हलक्यात घेऊ नका रे. मी असल्यावर जशी जेवणाला चव आणतो, तर मी नसल्यावर जेवणाची चव जाते, हे लक्षात असू द्या. माझ्या शेतकऱ्याला जपा. त्याला होणारे नुकसान, त्यामुळे होणारे कर्ज कधी माफ करणार? आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी जीवनावश्यक आहे म्हणता ना, मग जरा त्या शेतकऱ्याच्या जीवनाचाही विचार करा, जो उन्हातान्हात राबून मला तुमच्या ताटापर्यंत पोहोचवतो. चला, आज एक संकल्प करूया. शेतकरी जगला तरच देशाचं पोट भरेल. शेतकऱ्याला परवडेल, त्याला जगवेल, अशाच भावात कांदा खरेदी करूया. जय जवान जय किसान.